मराठा आरक्षणाचा विषय सरकारने जरांगे पाटलांना पाळलेलाच आहे, बरोबर. तर जरांगे पाटलांना आम्ही एवढं महत्त्व देत नाही. त्याला तर काय, आता त्याचा बाप मराठा, आजोबा मराठे आणि तो पण मराठा, मग आता त्याची मुलं ओबीसी कशी होतील? हा एक फरक आहे ना. पण तरी पण काय झालं आहे की हे जे सरकार आहे हे धनगर समाजावरती परत ओबीसी समाजावरती अन्याय करते, त्यांना देत नाही आहे. आणि जरांगेने थोडं काय केलं का लगेच त्यांना भेटायला मंत्री जातात. मग हे कितपत योग्य आहे? मग धनगर समाजाचे जिथे मोर्चे वगैरे होतात, जिथे आंदोलन होतात, जिथे उपोषणं होतात, तिथे तर कुठलाही नेता फिरकत नाही, जात पण नाही आणि येत पण नाही. म्हणजे त्यांना धनगर समाजाचे आणि ओबीसी समाजाचे फक्त मतं हवेत आणि त्या मतांवरती निवडून यायचं. जर त्यांना खरं निवडून यायचं असेल तर त्यांनी फक्त मराठा मतांवरती निवडून येऊन दाखवायचं. त्यांनी फक्त असं इलेक्शनमध्ये सांगावं की सर्व ओबीसी समाजाने आम्हाला मतदान करू नये, मग बघा ते निवडून येतात का. मग त्याच्यामुळे तुम्हाला सगळं समजेल की मराठांच्या मतांवरती किती लोक निवडून येतात आणि ओबीसी मतांवरती किती नेते निवडून येतात, हे तिथे त्यांना गणित समजून येईल. मग त्याच्यामुळे मग विधानसभेत किती समाजाचे किती टक्केवारी असेल हे त्यांना लगेच तिथे समजून जाईल.